शून्यावरती येईल। या राज्याची अर्थस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार पैसे नाही। देवेंद्र फडणवीस किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य दृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। त्याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्यात शिस्त पूर्णपणे बिघडली, पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे। मिस्टर अजित पवार हे जरी तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेले आहे। अमित शाह यांच्याकडे तक्रार केली, एकनाथ शिंदेने, की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही। आम्हाला म्हणजे कोणा? आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो। तुमचे गद्दार आणि पैशाच्या ताकदीवर त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवानगी तुम्हाला हवी आहे का? अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे काय म्हणाले तर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट काय म्हणाले सर, काय म्हणाले की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही, आम्हाला निधी मिळत नाही, अमित शहाने जे दिलेलं उत्तर आहे ते फार महत्त्वाचं। यापूर्वी त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल, पुण्यात पहाटे झालं, तुम्ही दिलेला आहे आणि तो तसाच्या तसा खरा ठरला, त्याचा कोणी इन्कार केला नाही। सांगतो कोण? मग अमित शहा सांगतात की एकनाथ शिंदे